त्यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो आपल्याला. राष्ट्रकार्याची अखंड निष्ठा जपत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रायगड विभागाचे विभाग संघचालक म्हणून दायित्व सांभाळत आहेत. स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडाला त्याचं ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं स्थापन केलेल्या रायगड किल्ला विकास प्राधिकरणात त्यांची तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी 1885 मध्ये स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक पुणे या ऐतिहासिक संस्थेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज चरित्र आणि साधन संकलन समितीचे तज्ज्ञ म्हणूनही त्यांची निवड झालेली आहे. तसंच पानिपतजवळील कालाम युद्ध स्मारक छत्रपती शिवाजी महाराज की सगळ्या छत्रपती शिवाजी महाराज की आपण आता ज्या उत्सुकतेने इथे जमलेलो आहोत तो त्या कार्यक्रमाकडे आता वळूया. आपण फोटो चालेल. जय शिवराय. जलमेव यस्य बलमेव तस्य पासून सुरू झालेला प्रवास आज 96 वर्णापर्यंत पोहोचला. याचं संपूर्ण श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना जातं. इक्बालजी म्हणाले होर्मुजच्या खाडीचा जो उल्लेख केला गेला, आज जगाचा 80% व्यापार हा समुद्री मार्गाने होत असताना समुद्र आमचा आहे, हा किनारा जसा आमचा आहे तसा समुद्रही आमचा आहे, हे आजपासून 350 वर्षापूर्वी त्या काळातल्या सर्वोच्च सागरी सत्तांना ठणकावून सांगणारी एकच शक्ती होती. आणि हिंदुस्थानच्या किनाऱ्यावर तो विचार करणं आणि तो अंमलात आणणं ज्या राजांनी केलं ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. वास्तविक पाहायला गेलं तर भारतावर झालेलं पौराणिक काळापासून आजपर्यंतचं प्रत्येक प्रमुख आक्रमण हे समुद्री मार्गाने झालंय. मग रावणाचं आक्रमण असो, RDX शेखाडीला उतरणं असो, का परवाचा आलेला कसाब असो, आणि त्यावेळेला आजपासून 350 वर्षापूर्वी सागरी सीमा किती महत्वाची आहे याचा विचार करणारी अवघ्या भारत खंडामध्ये म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि बर्मा या संपूर्ण क्षेत्रामध्ये विचार करणारी जर एक सत्ता असेल तर ती फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्य होतं. आणि मला आज सुद्धा अंगावर रोमांच येतात हे सांगताना की अनेक ज्ञात अज्ञात वीरांमुळे ते आरमार उभं राहिलं. इक्बालजी एकच मिनिटं बोलतो. काही वर्षापूर्वी सुनामी आली होती आपल्या इथे आणि त्या सुनामीच्या वेळेला अंदमान निकोबार बेटांवरून काही लोकांना एअरलिफ्ट केलं गेलं. एअरलिफ्ट होत असताना माणूस स्वतःच्या बद्दल त्याला शाश्वती नसते की तिथे परत जाईल की नाही. अशा वेळेला आपली सर्वात महत्वाची जी चीज वस्तू असतो ती उचलून निघतो. तिथल्या काही आदिवासींनी त्यांचे देव उचलले. आपल्याला आश्चर्य वाटेल, आज सुद्धा मला सांगताना अंगावर काटा आलाय. त्या आदिवासींनी जेव्हा ते देव उचलले त्यात टाक होते, खंडोबाचा टाक होता आणि भवानीचा टाक होता. आणि त्यांना एअरलिफ्ट करणारा मनुष्य हा महाराष्ट्रीयन होता. त्यामुळे त्यांनी ते टाक ओळखले. त्यांना विचारलं की हे काय आहे. त्यामुळे माहिती नाही, आमच्या पूर्वजांपासूनचे आहेत. 350 वर्षापूर्वी इंग्रज ह्या मार्गाने येतात म्हणून पाठलाग करत मराठ्यांची काही गलबत गेली. ती त्या अंदमानमध्ये राहिली. मध्ये सगळी सत्ता बदलली, त्यांना बॅकअप मिळाला नाही आणि 350 वर्ष ते लोक तिथे अडकून पडले. आणि त्या आदिवासींचं नाव ते जारवा वगैरे ज्या कम्युनिटीज तिथे आहेत तशा आदिवासींसारखं ते जीवन जगले. त्यांना ते एअरलिफ्ट करेपर्यंत ते पश्चिम किनाऱ्याशी त्यांचा काही संबंध आहे हे त्याही लोकांना लक्षात राहिलेलं नव्हतं. काळ पुन्हा वळून येतो. तो कोणीतरी महाराष्ट्रीयन पायलट त्यांना तिथून बाहेर काढणारा निघाला. आणखी त्यामुळे कळलं
की आपल्या पूर्वजांचा पराक्रम आज आपल्याला GPS, मला अलिबागवरून येताना थोडासा वेळ लागत होता, तर कोणीतरी विचारलं किती मिनिट लागणार आहे. 350 वर्षापूर्वी जेव्हा दिशादर्शन फक्त ताऱ्यांच्या किंवा सूर्यचंद्राच्या भरवशावर असायचं, त्यावेळेला आपले पूर्वज राजाच्या ध्येयाकरता एका अनंताच्या प्रवासाला निघून गेले, जे तिथून परतच आले नाहीत. ते फक्त राजाच्या शब्दाकरता गेले. आणि अशा अनेक ज्ञात अज्ञात वीरांमुळे आज आपल्याला चांगले दिवस दिसतात. त्या सर्वांच्या स्मृतीमध्ये हे पुष्प असेल. आणि मला आशा आहे आणि मला खात्री आहे की दिग्पालजींचे आजपर्यंतचे चित्रपट जसे उत्तम झालेले आहेत आणि त्यांना रसिकांचा प्रतिसाद मिळालेला आहे, दर्या भवानी त्याच प्रकारे पुन्हा एकदा रसिकांसाठी एक उत्कृष्ट कलाकृती म्हणून सिद्ध होईल. शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केलेलं हे जे आपलं पुष्प आहे ते नक्कीच महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा उत्तम प्रकारे नाव कमवेल. एवढंच बोलतो. आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम. जय शिवराय. नमस्कार, जय शिवराय. मी दिग्पाल लांजेकर. आज 26 जून 2026. आजच्या दिवशी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह माटुंगा इथे शिवराज अष्टकातील 7वे चित्रपुष्प म्हणजे दर्या भवानी या चित्रपटाच्या तारखेचा दिनांकाचा प्रदर्शनाचे दिनांक आम्ही आज जाहीर केला. दिनांक आहे 15 जानेवारी 2027. या दिवशी शिवराज अष्टकातलं हे 7वं चित्रपुष्प सगळीकडे प्रदर्शित होणार आहे. खूप आनंद वाटतो आहे की 2015 पासून ज्या एका ध्येयाने प्रेरित होऊन आम्ही सगळ्यांनी श्री शिवराज अष्टकाचा विडा उचलला किंवा त्याचं व्रत घेतलं असं आपण म्हणू, तर या व्रताच्या सांगतेकडे आता आम्ही चाललेलो आहोत. 6 चित्रपट, फर्जंद, फतेह शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, त्याच्यानंतर सुभेदार आणि रणपती शिवराय स्वारी आग्रा हे 6 चित्रपट आत्तापर्यंत प्रदर्शित झाले. थिएटरमध्ये, OTT प्लॅटफॉर्मवर, प्रेक्षकांच्या मनामध्ये या सगळ्या चित्रपटांनी खूप मोठ्या प्रमाणावरती जागा निर्माण केली आणि आमच्यावरचा प्रेक्षकांचा विश्वास आम्ही सार्थ ठरवण्यामध्ये या 6 चित्रपटांमध्ये यशस्वी ठरलो. शिवरायांच्या आशीर्वादाने ही सगळी वाटचाल करत असताना आता 7व्या चित्रपुष्पावर आपण येऊन थांबलेलो आहोत. मराठा आरमार हा एक खूप मोठा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदर्शित्वाचं ते एक खूप मोठं उदाहरण आपल्याला म्हणता येईल. आपण जर भारत देशाकडे पाहिलं तर याला सगळ्यात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे. तर या किनारपट्टीकडूनच खूप मोठ्या प्रमाणावर आक्रमणं होतात हे आजपर्यंत इतिहासाने आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि या समुद्रमार्गे होणाऱ्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी, तिथल्या रयतेला वाचवण्यासाठी, कोकणपट्टीवर या परकीयांकडून होणारा जुलूम, जबरदस्ती या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी, अन्याय निवारण्यासाठी छत्रपतींनी आरमाराची निर्मिती केली. म्हणून भारतीय आरमाराचे जनक असं छत्रपती शिवरायांना म्हणण्यात येतं. हे का म्हटलं जातं हे सांगणारा हा चित्रपट आहे. दर्या भवानी असं त्याचं नाव आहे. दर्यामध्ये अवतरलेली भवानी जी छत्रपतींच्या बाहूंचं बळ बनली. या आरमाराचं संपूर्ण जडणघडण, कशा प्रकारे आरमार उभारलं गेलं, काय पद्धतीने त्या आरमारावरती काम केलं गेलं, कोणत्या कोणत्या पद्धतीने त्या आरमाराचा उपयोग केला गेला, पोर्तुगीज, डच, वलंदेज, फ्रेंच या सगळ्या परकीय आक्रमकांना कशा प्रकारे परतवण्यात आलं हे सांगणारा हा चित्रपट आहे दर्या भवानी, जो 15 जानेवारी 2027ला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. लवकरच भेटूया. थोड्याच दिवसांचा अवधी आहे. आम्ही खूप सुंदर काम करायचा प्रयत्न करत आहोत. लवकरच भेटूया. 15 जानेवारी 2027 रोजी दर्या भवानी या शिवराज अष्टकातील 7व्या चित्रपुष्पासह तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. जय शिवराय. दर्या भवानीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ह्या सगळ्या टीमबरोबर उभं राहता आलं आणि मी इतकी खुश आहे कारण माझ्या भूमिकेबद्दल ना माझ्यापेक्षा जास्त दिग्पालच्या डोळ्यांमध्ये जेव्हा वाचन चालू होतं किंवा जेव्हा तो सांगत होता तेव्हा कौतुक म्हणूया किंवा किती मजा आहे किंवा त्या रोलला किती लेयर्स आहेत हे त्याच्या डोळ्यामध्ये दिसत होतं. आणि कुठेतरी आम्हाला असं देजावू झाल्याचं फिलिंग आलं. याचं कारण म्हणजे फर्जंद या चित्रपटानंतर मी जेवढी ब्लँक होते तेवढीच दिग्पालनी मला याची गोष्ट सांगितल्यानंतर मी ब्लँक होते. कारण ज्या पद्धतीने त्यांनी या सिनेमाचा घाट घातलेला आहे, ज्या पद्धतीने त्यांनी गोष्टी लिहिलेल्या आहेत,
तर मी त्याची मैत्रीण पण आहे. त्यामुळे मला पहिला प्रश्न वाव आणि कसं हा दोन्ही माझे एकत्रच येतात. पण मला याची पण मजा वाटते, की प्रत्येक म्हणजे जसं फरसंद झाल्यानंतर दिग्पालनी सांगितलं होतं मला, "मुन्ना असं." तर तसंच दर्या भवानी हा सिनेमा पूर्ण झाल्यानंतर तो मला तेच सांगेल, की मृण्मयी असं. असं माझ्या डोक्यामध्ये होतं, जे जसंच्या तसं पडद्यावरती लोकांना बघता येणार आहे. तर मला ह्या निमित्ताने इतिहासामध्ये पुन्हा जाता येतं. जी संधी सामान्य लोकांना नाही मिळत, की तुम्हाला त्या घटनेमधलं एक पात्र होऊन वावरता येतं आणि जेवढं शक्य आहे तेवढं शिकता येतं, आत्मसात करता येतं आणि तुमच्या राजाचं कौतुक आणखीन प्रेमाने करता येतं. कारण आम्हाला खरोखरच सेटवरती असताना त्यांचा सहवास लाभतो. गोष्टींमधून लाभतो, संवादांमधून लाभतो. अ, महाराज म्हणून जेव्हा समोर एक पात्र उभं राहतं, तेव्हा त्याच्याकडे बघताना महाराजांचा आशीर्वाद आहे हे सतत जाणवत राहतं म्हणून लाभतो. तर अशा पद्धतीने हे 7वं पुष्प तयारी जोरदार सुरू आहे आणि लवकरच म्हणजे अक्षरशः 6 महिन्यांमध्येच लोकांच्या भेटीला येणार आहे. प्राऊड. ओके.